नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आणि त्याच्यामध्ये जवळपास 21 पर्यटक मृत्युमुखी पडल्याचं तुर्तास समजतंय. पण अजून त्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब व्हायचे, नेमके किती जखमी झालेले आहेत, किती पर्यटकांवर हल्ला झालेला आहे. पण त्यातला जी महत्त्वाची घटना त्याच्यामध्ये घडली, दहशतवाद्यांनी हल्ला केलाच, पण तो हल्ला करताना त्यांची ओळख पटवून, म्हणजे ते मुस्लिम आहेत का आणि मुस्लिम जर नसतील तर मग त्यांची हत्या करायची, अशा प्रकारे एक प्रकारे ठरवून ही हत्या करण्यात आल्याचं समोर येते. आणि त्यामुळे ही घटना अधिक गंभीर आहे की आता अशा पद्धतीने एक नवीन पद्धत जी आहे पर्यटकांवर हल्ला करायचा आणि कुठेतरी दहशतवादाला वरचढ ठरवण्याचा प्रयत्न करायचा, जिहादी मानसिकता जी आहे ती कुठेतरी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सशक्त होते की काय, अशा पद्धतीने या दहशतवाद्यांचा आणि त्यांना समर्थन देणाऱ्या जे कोणी घटक आहेत, मग ते जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आहेत, ते पाकिस्तान ISI हे सुद्धा आहेत, या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की या माध्यमातून आता पर्यटकांना सॉफ्ट टार्गेट बनवायचं आणि त्यांच्यावर हल्ले करून पुन्हा एकदा दहशतवादाला तिथे मूळ धरता येईल का या दृष्टीने प्रयत्न करायचे. कारण आपण पाहिलं की नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये बदल झाले, 370 कलम हटवलं गेलं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी विकासाला एक नवी चालना मिळाली. आता निवडणुका सुद्धा झाल्या त्या ठिकाणी आणि निवडणुका झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला हे आता तिकडचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा अनेक वेळेला नरेंद्र मोदींची तारीफ केली, वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारच्या तिथे आणल्या गेल्या, त्याचं स्वागत केलं त्यांनी. आणि ते पाहिल्यानंतर आता तिकडची सगळी परिस्थिती बदलते आहे, पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत, तिकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत. हे सगळं निश्चितपणे अनेकांच्या डोळ्यात खुपणार आहे. अनेकांना ती जळजळ जी आहे ती झालेली आहे की हे सगळं कसं काय होतंय, विकास आपल्याला तिकडे अराजक निर्माण करायचंय, असंतोष निर्माण करायचंय, जिहादी मानसिकता जी आहे त्यालाही परवडणार नाही अशा पद्धतीचा विकास, आणि त्यातून मग हा हल्ला झालेला आहे असंच प्रथमदर्शनी दिसतंय. आणि याच्यापेक्षा वेगळं कारण काहीच असू शकत नाही. कारण आता हे सगळी इतक्या दिवसामध्ये जम्मू काश्मीरची वाटचाल जी आहे ती विकासाच्या मार्गावर चाललेली आहे आणि ते नक्कीच अनेकांना आवडलेलं नाहीये. अनेक लोक जम्मू काश्मीरमधले असेही आहेत ज्यांना हवंय, ज्यांना हा विकास हवाय, ज्यांना परिस्थिती बदलायची आहे, ज्यांना नोकऱ्या हव्यात, ज्यांना त्या माध्यमातून व्यवसाय करायचा आहे, पर्यटनाच्या व्यवसायातून काही आपल्याला उत्पन्न मिळवता येईल का हे सुद्धा त्यांना पाहिजे. पण अशी जिहादी मानसिकता असलेले सुद्धा लोक आहेत जे समोर येत नाहीयेत, पण ते तिथे आहेत, त्यांचाच आसरा घेऊन हे सगळे दहशतवादी तिथे राहत असले पाहिजेत याबद्दल अजिबात शंका नाही. कारण हे काय दहशतवादी थेट पाकिस्तानमधनं आले आणि त्यांनी इथे हल्ला केलेला आहे असं अजिबात झालेलं नाही. अर्थात याचा अर्थ पाकिस्तानमधनं कोणत्याही प्रकारचा पाठिंबा यांना नाही आहे असं अजिबात नाही. पाकिस्तान ISI यांचा निश्चितपणे पाठिंबा आहे, त्यांच्या जे काही मनात आहे अनेक वर्ष तेच घडतंय. पण गेली अनेक वर्ष मोदी यांचं सरकार आल्यापासून या सगळ्याला मोठ्या प्रमाणावर पायबंद बसला, दहशतवाद्यांना टिपून टिपून मारण्यात आलं आणि ती प्रक्रिया सुरूच आहे. त्याच्यात आपल्या जवानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर बलिदान आपल्याला द्यावं लागलेलं आहे, पण तरी देखील आपण थांबणार नाही आहोत. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर या दहशतवाद्यांचं किंवा दहशतवादी ही सगळी जी मनोवृत्ती आहे त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यांना थेट वेगवेगळ्या सुरक्षा दलांशी लढता येणं शक्य नाहीये, ही विकासाची जी गंगा आहे ती थांबवता येणं शक्य नाहीये. मग अशा पद्धतीने तिकडे येणारे जे पर्यटक आहेत, निशस्त्र आहेत, ते निष्पाप आहेत, त्यांच्यावर हल्ले करायचे, त्यांना मारायचं आणि त्यातून एक दहशत निर्माण करायची, हा सध्या त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये मग हा जो मुद्दा मगाशी जो सांगितला की ते मुस्लिम आहेत की नाहीत हे पाहिलं गेलं, हा त्यापेक्षाही गंभीर मुद्दा आहे. कारण त्याच्या माध्यमातून भारतामध्ये एक प्रकारे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करण्याचा एक मनसुबा निश्चितपणे या लोकांचा असू शकतो, तो त्यांना करायचं आहे ते. आणि याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल की पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत असीम मुनीर यांचं मध्यंतरी एक भाषण झालं होतं त्यांच्या सरकारच्याच सगळ्या लोकांसमोर, आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की आपण पाकिस्तान हा देश
त्याचा काय इतिहास आहे, गौरवशाली इतिहास, तो सगळ्या नवीन पिढीला सांगितला पाहिजे. पाकिस्तानची जी नवीन पिढी आहे त्यांना सांगितला पाहिजे. पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है ताकि वो पाकिस्तान की कहानी ना भूलें. Well, our forefathers they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. की आपण आपलं हे राष्ट्र का तयार झालं, कारण आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि हा शब्द जेव्हा ते वापरतात त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना दाखवून द्यायचंय की आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत, आमची मानसिकता वेगळी आहे, आमची विचारधारा वेगळी आहे आणि त्या विचारधारेतून आम्ही तयार झालेलो आहोत आणि त्या अनुषंगाने आमच्या विचारधारेचे जे आहेत त्यांनी आमच्या सोबत यावं, आम्हाला समर्थन द्यावं असा त्यांचा उद्देश निश्चितपणे. आणि हा संदेश केवळ ते त्यांच्या सरकारमधल्या लोकांसमोर देत असले तरी तो जगभरातल्या मुस्लिमांसाठी असू शकतो, त्यातल्या जिहादी मानसिकता असलेल्या मुस्लिमांसाठी असू शकतो की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला समर्थन द्या, आपण वेगळे आहोत, हिंदूंपेक्षा वेगळे आहोत, आपली विचारधारा वेगळी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न कोण करतायत तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर. आणि त्याचंच प्रतिबिंब आपण म्हणू शकतो की या हल्ल्यामध्ये दिसतंय. नाही तर अन्यथा अशा पद्धतीने कोणत्याही पर्यटकांवर हल्ले करणे किंवा तिकडच्या दुकानदारांवर सुद्धा हल्ले केले गेले असते की तुम्ही दुकानं लावू नका, तुम्ही व्यवसाय करू नका. पण त्यांच्यावर कोणावरही हल्ले केलेले नाहीत. ते स्थानिक तिकडचे मुस्लिम आहेत पण त्यांच्यावर हल्ले केले नाहीत. पर्यटक निवडले ते सगळे मुस्लिमेतर असले पाहिजेत, ते मुस्लिम आहेत की नाही याची खातरजमा करून त्यांच्यावर हल्ले केलेले आहेत. यावरनं स्पष्ट होतं की याच्या मागे पाकिस्तानचा निश्चितपणे हात असला पाहिजे, ISIचा हात असला पाहिजे आणि तो अर्थात अनेक वर्षांपासून आहेच. पण मुनीर यांच्या वक्तव्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होतं. शिवाय या पहलगामचा हा जो रस्ता आहे, मार्ग आहे, हा अमरनाथ यात्रेचा सुद्धा मार्ग आहे आणि त्यामुळे आता अमरनाथ यात्रा सुरू होईल त्यापूर्वी एक दहशतीचं वातावरण निर्माण करावं असाही उद्देश असू शकतो. या सगळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चितपणे राग व्यक्त केलेला आहे आणि जे कोणी याच्यामध्ये सामील आहेत त्यांना कठोर शासन केलं जाईल अशी भूमिका घेतलेली आहे. सध्या ते सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत पण अमित शाह स्वतः तिकडे गेलेले आहेत काश्मीरमध्ये आणि तिथे सगळ्या बैठका होऊन दहशतवादी जे कोणी आहेत, जे कोणी यांच्या पाठीशी होते त्यांना कठोर शासन केलं जाईल ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ते अर्थात होणारच आहे. पण हे जे आता केलं जाणार आहे, ही जी काय कारवाई केली जाणार आहे ही तात्पुरती असेल. मुळात त्याचं जे मूळ जे आहे या सगळ्या विचारधारेचं त्या ठिकाणी हल्ला करणं, त्या ठिकाणी हादरा देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते मूळ म्हणजे पाकिस्तान आहे, ISI आहे की ज्यांच्या माध्यमातून हे सगळं होतंय. आणि त्यांना आता आपण पाहतोय पाकिस्तानची अवस्था, आर्थिक स्थिती ही पाहिल्यानंतर कुठेही त्यांना त्या ठिकाणी जागतिक स्तरावर सगळ्यांसमोर कटोरा धरून फिरावं लागतंय. कोणाचाही विश्वास पाकिस्तानवर राहिलेला नाही. अशा याच्यात शेजारी राष्ट्र असलेला भारत जो प्रगतीपथावर आहे, त्यात जम्मू काश्मीर ज्यावर आपण सातत्याने दावा करत होतो तो जम्मू काश्मीर सुद्धा विकासाच्या मार्गावर आहे, तिकडे निवडणुका होत आहेत, हे सगळं पाकिस्तानला पावणार नाहीये. आणि त्यातून अशा पद्धतीने पर्यटकांनाच लक्ष करूया, त्यांच्यावरच हल्ले करूया आणि वातावरण बिघडवूया, असंतोष निर्माण करूया हा प्रयत्न असू शकतो. त्या अनुषंगाने या सगळ्या प्रकाराकडे पाहिलं पाहिजे. येत्या काळामध्ये त्यात आणखी सगळ्या गोष्टी ज्या त्या समोर येतील, कोण कोण त्याच्या मागे आहे, काय त्याच्या मागची कारणं असू शकतात, त्याचं विश्लेषण होईल. पण मुळावर घाव घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ते कधी होणार आहे हे पाहायचंय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.